सत्य साच खरी नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेनी भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेनी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेने पांडुरंगा करू प्रथम नमन तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वर्मोक्तिकं करतली वेणुकरे कंकणं सर्वांगी हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि शरश्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडला कांतगंधस्थलांगं जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशमालंदी वल्लभम् अधिष्ठान तिथे प्रतिष्ठान दिखा तिथे जन्मला तू गुणातीतैका दयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ शरण शरण एकनाथ नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐक वचन कमळापती ऐक वचन सत्य साच खरी नाम विठोबाची बरी येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेने प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्रीमान जगद्गुरु तुकोबारा यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग सांगतायत. विठ्ठल विठ्ठल
बाबांकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचा तो म्हणजे असा की चातुर्मासानिमित्त हा कार्यक्रम चालू आहे. बाबांच्या आशीर्वादाने बाबाही समोर बसलेले आहेत, म्हणून मी अर्ध लिटर पाणी पण पिलोय. मोठ्या माणसा पुढे बोलायचं अवघड असतं, बाबा नसते तर मग काय सगळे बोलायला काही वाटत नाही. पण आता थोर व्यक्ती अशी पुढे जर बसली तर थोडस दडपण आल्यासारखं होत असतं. बाबांच्या आशीर्वादाने कार्यक्रम चालू आहे. पंचगावचा हिंगस हा विठ्ठल नाम धुनही चालू आहे आणि सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. सोपान महाराजांनी सांगितलं, महाराज अर्जंट फोन केला म्हणे, महाराज कीर्तन सेवा तुम्हाला करावी लागेल. मला तर कीर्तन सेवे करतात आपण इथं शिकतोय कीर्तन सेवा करायला कशाला नाही म्हणायचं. म्हणलं येतो. तसं ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली आणि माझं परम भाग्य मानून आपण सेवेला पूर्ण सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल सगळे साधक मंडळी माझ्यासोबत काही आलेले आहेत. या ठिकाणचेही सगळे महाराज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावर दंडवत करायचा राहिला, त्यांच्या चरणावर पण दंडवत करू आणि सेवा सुरू करू. सत्यसाच खरी नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधनी उभयलोकी कीर्ती जेणे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज बंधनातून सुटण्याचा मार्ग सांगतात, उपाय सांगतात. पण नेमकं मग हे बंधनातून सुटण्याचा मार्ग सांगतात, नेमकं बंधन कशाला म्हणायचं? बंधन म्हणजे काय? कशाला बंधन म्हणायचं? बंधनात अडकल्याच्या नंतर काय होतं? बंधनातून सुटल्याच्या नंतर काय होतं? बंधनात गुंततो कोण आणि बंधनातून निघण्याचा उपाय काय? अशी पंचसूत्री या अभंगातून आपण पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल पहिला प्रश्न असा आहे की बंधन कशाला म्हणायचं? बंधन कशाला म्हणायचं? ज्याने बांधल्या जात त्याला काय म्हणायचं? दोरीनं गाय बांधल्या जाते त्याला काय म्हणायचं? ते गायीसाठी दोरी काय झाली? बंधन झाली. बंधन थोडा विको कमी करा. गाय काय त्या दोरी काय झाली गाईला? साखळीने म्हशीला बांधल्या जात, ती साखळी काय झाली? बंधन झाली. बंधन थोडासा असू द्या, सगळ्यांना का कमी करू. घोड्याला पायकुट घातल्या जातं, ते घोड्याचं काय झालं? ज्याच्याने मनुष्य बांधला जातो त्याला काय म्हणतात? मनुष्य असो, पशु असो, कोणतीही गोष्ट असो, ज्याने जे बांधल्या जातं ते त्याचं काय असतं? बंधन असतं. विठ्ठल विठ्ठल मग हे सामान्य बंधन झाले. या बंधनाचा आपल्याला विचार करायचा नाही. आपल्याला ज्या बंधनाचा विचार करायचा आहे तो मनुष्याच्या बंधनाचा विचार करायचा आहे. कारण अभंगात तुकाराम महाराजांनी हे जे सांगितलंय, हा जो उपाय सांगितला, हा पशु पक्षाला सांगितला. इतर कोणत्याही योनीतल्या जीवाला हा उपाय सांगितलेला नाही. हा उपाय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मनुष्याकरता सांगितला. का? आणि हे ज्ञान नाही याची देही घडी देवाचे भजन
आणि कहे ज्ञान नाही कोठे. पशु पक्षाला भजन करण्याचं ज्ञान आहे का? नाही करू शकत महाराज पशु पक्षी भजन. आणि उपाय आणखीन एक दुसरं कारण त्याचं काय आहे? पशु पक्षी आपलं कर्म फेडीत असतात. पाप आणि पुण्य याचा फरक पशु पक्षाला कळत नाही. आणि पशु पक्षी हे काय करत असतात? मनुष्य योनीमध्ये आल्याच्या नंतर पाप कर्म केल्याच्या नंतर 184 योनी काय करावं लागतात? फिरावं लागतात. हे 184 योनी हे फिरणं हेच काय मनुष्याचं बंधन आहे. मग या देहामध्ये आल्यावरच काय होतं? आपल्याला ते चुकवायचंय का आपल्याला त्याच्यात परत पडायचंय? कारण पशु पक्षाला हा उपदेश का नाही? पशु पक्षी एक तर पाप पुण्य जाणत नाही, त्यांच्या ठिकाणी ज्ञान नसतं. ज्ञान असतं पण उद्धार करून घेण्याचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी नसतं. पण पशु पक्षी कर्म काय करीत असतात? फेडीत असतात. जन्माला आलाय, बैल म्हणून जन्माला आलाय आणि तो काम करतोय म्हणजे तो काय करतोय? त्याचं कर्म फेडितोय. कारण पाप होण्याचा त्याच्याकडे विशेष नाही, पाप पुण्य त्याला कळतच नाही, पण कर्म फेडायचं मात्र काम करतो. पण मनुष्याला पाप आणि पुण्य कळतं. त्यामुळे मनुष्याने हा उपाय केला पाहिजे आणि हा उपाय मनुष्याकरताच सांगितलेला आहे. विठाला संसाराला बंधन म्हणतात. संसार बंधन तोडावे गे. हे बंधन कशाला म्हणायचं? संसाराला म्हणायचं. संसार कशाला म्हणायचं? देहालाही संसार म्हणतात. ह्या जन्मालाही काय म्हणतात? जन्म न मरण यालाही संसार म्हणतात. आणि मनुष्याच्या संबंधी जे काही त्याचा गोतावळा असतो, जो काही परिवार असतो, यालाही काय म्हणतात? संसार म्हणतात. मग नेमकं बंधन, संसाराला बंधन म्हटलंय, पण कोणत्या या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जो संसार सोडायचा सांगितलाय, जो बंधन तोडायचं सांगितलंय, ते नेमकं त्या बंधनाचा अर्थ कोणता आहे? विठाला विठाला. तर यामध्ये जन्म मरण हा जो अर्थ आहे हा सरस बसेल. कारण जन्म मरणाच्या बंधनातून तुटण्याकरता तुकाराम महाराजांनी हा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जन्म मरणाला काय म्हणतात? या ठिकाणी संसार म्हणतात. संसार. आणि ह्या परिवाराचा जरी विचार केला ना महाराज, काही नसतं. कोणी शेवट अंतकाळी कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे कोणी संग येत नाही आणि कोणी सोडूही शकत नाही. देवाशिवाय कुणीच याच्यातून सोडू शकत नाही. म्हणून या ठिकाणी देवाच्या नावाचा उपाय सांगितलेला आहे. विठाला विठाला. हे कुणी सोडित नाही म्हणून हे दुष्ट आहेत असं नामदेव महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं? धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून. पिशून म्हणजे काय? दुष्ट. सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाशी. म्हणजे हे सर्व मिथ्या आहे, संसार. हे काय करा तुम्ही? हे जर सोडलं नाही तर परमार्थ नाही. जया परमार्थी चाड तिने सांडावी लिगाड. लिगाड म्हणजे काय? ही बायका पोरं हे जे माग येते ना, हे लिगाड, याला लिगाड म्हणतात. हे सांडायचं सांगितलं. मग धरुणी भजनाची चाड नित्य नियम आदरे. अशा प्रकारे हे जे बंधन आहे, हा जो संसार आहे, याला काय म्हणायचं? बंधन म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल पहिला प्रश्न झाला, बंधन कशाला म्हणतात? बंधनात अडकतो कोण? लय महाराज ज्याला संसाराविषयी मोह आहे, लय ज्याला शरीराविषयी मोह आहे, जो विषय आसक्त झालेला आहे, तो बंधनामध्ये अडकतो. ज्याला बायका पोरं आवडतात,
ज्याला घरदार आवडत, ज्याचं शरीरावर अत्यंत प्रेम आहे, शरीराला 3 टाइम जो पावडर लावतो, याला विषयी म्हणायचं. याच्यात जो अडकतो याला संसारात बंधनात अडकणं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या प्राप्तीचा जर उपाय केला नाही, ज्याला कळलंय की या जन्मामध्ये पाप कर्म केल्याच्या नंतर आपल्याला नरक भोगावं लागेल, आपल्याला 84 लक्ष योनी फिरावा लागतील, हे ज्याला कळून सुद्धा जो प्रयत्न नाही करीत तो काय होतो? बंधनामध्ये अडकतो. विठ्ठल विठ्ठल आणि अडकल्याच्या नंतर काय होतं? ह्या संसार रूपी बंधनामध्ये जर अडकला आणि अडकलेला माणूस जर मेला तर काय होतं? मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाची किंकर बहुसाल. जो बंधनामध्ये अडकला, विषयाच्या नादी लागला, विषयासक्त जो आहे त्याचा नरक मात्र काय आहे? फिक्स आहे. नरक म्हणजे हे नरक जे असतं ना, तुम्ही म्हणता इथं माणूस मेल्याच्या नंतर स्वर्गाला नरकाला जातो, नरकाला गेला म्हणजे त्याचं पाप काय झालं? तिथं मारून मारून कर्ज उतरलं बुवा, पाप नष्ट झालं. आणि पाप नष्ट झाल्याच्या नंतर त्याला पुन्हा काय होईल? मनुष्य जन्म भेटन. असं काही नाही. हे व्याज आहे, व्याज. इथं केल्या कर्माचं बोनस दिवाळीला एखाद्या नोकरीवाल्याला नाही का, त्याला जर 20,000 पगार असला तर दिवाळीच्या टायमाला 25,000 रुपये देतात, 5,000 काय देतात? बोनस देतात. तसा नरक हे बोनस आहे, बोनस. इथल्या ह्या जन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे, या कर्माचा संबंध तुमच्या 184 योनी ज्या फिरायच्या आहेत, जे इतर जन्म भेटणार आहे त्या जन्माशी याचा संबंध आहे. पण हे जो नरक आहे, हा नरक त्याचा बोनस आहे, बोनस. विठ्ठल विठ्ठल जर मेला, बंधनात गुंतून जर मेला, म्हणजे जो विषयामध्ये आसक्त असतो तो कुठं अडकतो? बंधनामध्ये अडकतो. 3 प्रश्न झाले. परत चौथा प्रश्न आहे. 2 प्रश्न झाले. चौथा प्रश्न आहे, बंधनातून निघतय कोण? बंधनातून निघतं कोण? तर बंधनातून तो निघतो ज्याच्या संदेहाच्या गाठी सुटलेल्या आहेत. म्हणजे बंधनातून निघण्याच्या नंतर काय होतं? तर देता आली मिठी सावकाश, बंधनापासूनी उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. मिठी देता आले म्हणजे भगवंताच्या चरणापर्यंत त्याला काय होतं? जाता येतं. कुणाला? ज्याने बंधनाच्या गाठी ज्याची उकललेली त्याला. गाईला हिरव्या चाऱ्यापर्यंत जायचंय, पण तिला काय बांधलेलं आहे? दोरी बांधलेली, म्हणजे ती बंधनात आहे. आणि तिला जर हिरव्या चाऱ्यापर्यंत जायचं असेल तर तिला काय करावं लागेल? ती दोरी तोडावं लागेल, किंवा ती चावून तोडून टाकली की मग तिला कुठं जाता येईल? बंधनापासून जर आपण गाठ काढून टाकली तर आपण काय करतो? नक्कीच ब्रह्मत्वाला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. 5वा प्रश्न आहे की बंधनात, हे आम्हाला मान्य झालं, पण बंधनामधून निघण्याकरता उपाय काय? तो उपाय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
साच खरी नाम विठोबाची बरी येणे तुटती बंधने. जर तुम्हाला हे बंधन तोडायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचा उपाय काय, तुम्हाला नाव घ्यावं लागेल. आणि ते नाम कोणाचं आहे? सत्य साच खरी नाम विठोबाचे बरे. ते नाव कोणाचं आहे? विठोबाचं आहे. आणि ते कसं आहे? सत्य साच आणि खरे. आता सत्य म्हणजे काय, साच म्हणजे काय आणि खरं म्हणजे काय? समानार्थी शब्द आहेत. सत्य म्हणजे खरं, खरं म्हणजे सत्य, खरं म्हणजे साच, साच म्हणजेच खरं म्हणजे सत्य. तिन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. आणि अर्थ एक असताना तुकाराम महाराजांनी या ठिकाणी तीनदा तो शब्द का वापरला? विठ्ठल विठ्ठल. कोणी कोणी म्हणे तुकाराम महाराजाला चरण तयार करायचं होतं, आता काय शब्द घालावं म्हणून मग आता जोडायचं म्हणून सत्य साच खरे आणि नाम विठोबाचे बरे. म्हणजे तिथंही वरती परफेक्ट असे शब्द झाले आणि खाली शब्द झाले म्हणून वापरलं तुकाराम महाराजांचं. असं नाही, त्याला सत्य साच खरं म्हणजेच खरं खरं खरं, सत्य 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 आणि साच साच साच, अर्थ एकच आहे. परंतु वापरले तीन शब्द वापरले, एका अर्थी तीन शब्द वापरले. का वापरले? त्याचं कारण असं आहे, विठोबाचं नाम भूतकाळातही सत्य होतं, ते वर्तमानातही सत्य आहे आणि ते भविष्यामध्ये सुद्धा सत्य राहणार आहे. म्हणून सत्य साच खरी. जी अनुभूती संत महात्म्यांना भूतकाळामध्ये आली, तुकोबाराय झाले असतील, ज्ञानोबाराय झाले असतील, नाथ महाराज झाले असतील, त्यांना जी नामाची अनुभूती भूतकाळामध्ये आले, वर्तमान काळामध्ये आपल्याला ती अनुभूती येऊ शकत नाही का? तेव्हा संत झाले ना, आणि आता वर्तमानामध्ये संत नाहीत का? नामामुळेच आताही संत आहेत, तेव्हाही नामामुळे होते आणि भविष्यातही नामामुळे संत राहणार आहेत. विठ्ठल विठ्ठल. दुसरे कारण पटतंय, जागृतीतही सत्य आहे, स्वप्नामध्येही सत्य आहे आणि सुषुप्तीमध्येही सत्य आहे. कधीही विठोबाचं नाम काय आहे? सत्य काळ. ते तिन्ही काळामध्ये सत्य राहतं म्हणून त्याला काय म्हणायचं? सत्य साच खरी. विठ्ठल विठ्ठल. साधक म्हणले तुकाराम महाराज, सत्य तर फक्त ब्रह्म आहे. सत्य काय? फक्त ब्रह्म. देव सत्य आहे, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, बाकी सगळं मिथ्या आहे. आणि नाम म्हणजे शब्द आहे. शब्द कोणाचं कार्य? शब्द मायेचं कार्य, माया ब्रह्माचं कार्य. आणि मायाजन्य जे असतं ते कसं असतं? नाशिवंत असतं. मग नाम काय वेगळं आहे का? शब्दच आहेत ना महाराज. नाम म्हणजे काय? शब्दचे. मग शब्दाला तुम्ही सत्य आणि खरं, खरं स्वरूप, सात स्वरूप आणि सत्य स्वरूप हे स्वतः ब्रह्माचं आहे, म्हणजे विठ्ठलाचं आहे. आणि विठ्ठलाचं स्वरूप सत्य हे आम्ही मान्य करू, पण नामाचं स्वरूप सत्य कसं काय होईल? विठ्ठल विठ्ठल. अशी शंका उत्पन्न होते. पण थोडासा जर विचार केला, नाम आणि नामी यांच्यामध्ये काय असतो? अभेद असतो. अभेद असं काय सांगते? वेदांत शास्त्र सांगते नाम आणि नामी मध्ये काय? अभेद आहे. नाम कुणाचं आहे? परमात्म्याचं आहे, ईश्वराचं नाम आहे. ईश्वर कसा आहे? सत्य स्वरूप आहे. सत्य तू सत्य तू विठ्ठला. विठ्ठल सत्य आहे आणि तो त्याचं नाम असल्यामुळे नाम आणि नामी यांच्यामध्ये काय? अभेद आहे. म्हणून सत्य साच खरे. विठ्ठल विठ्ठल. कुणाचंही नाही, हा कुणाचंही नाही. नाम विठोबाचे बरे. बरं म्हणजे काय? बरं म्हणजे काय? चांगलं. भाजी कशी झाली? बरी झाली. बरी झाली म्हणजे काय? चांगली. चांगली झाली म्हणजे काय? बरी झाली. बरं ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर बरं या शब्दाचा अर्थ आहे आनंद. बरं या शब्दाचा अर्थ चांगलं, उत्तम. आणि त्याचा मूळ जर अर्थ पाहिला, हे आनंद शब्दाला पर्यायी शब्द आहेत. बरं, चांगलं, गुमट, उत्तम हे आनंद शब्दाकरता आलेले पर्यायी शब्द आहे. आनंद देणारा. चांगली झाली म्हणजे काय झाली? भाजी कशी झाली? हो, चांगली झाली. चांगली झाली म्हणजे खाल्ल्याच्या नंतर आपल्याला काय आला?
आनंद आला म्हणजे काय झाली, बरी झाली. असा बरा शब्द हा आनंदा करताय. आणि भगवंताचं नाम हे कसं आहे, आनंद देणार आहे. म्हणून सत्य साच खरी नाम विठोबाचे बरे. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचं भगवंताचं नाम आहे. आणि हे नाम घेतल्याच्या नंतर काय होतं, अभंगाच्या दुसऱ्या ते नाव विठोबाचं नाव ते घेतल्याच्या नंतर काय होईल, येणे तुटती बंधनी. जे काही बंधन आहेत संसाराचे ते काय होऊन जातील, तुटून जातील. उभय लोकी कीर्ती जेणे. लोक फायदा पाहतात. ठीक आहे, रोडवरती खड्डा आहे, एखाद्या माणसाला सांगितलं तेवढा खड्डा बुजून टाक, म्हणजे खड्डा बुजून टाकतो, पण याचा फायदा काय? त्याने अरे लोकांना जाणं येण्याला त्रास होतो, तो त्रास होणार नाही. ते म्हणतो लोकांचा फायदा नको सांगू, मला ते बुजल्याच्या नंतर फायदा काय? म्हणजे कुणीही प्रयोजनाशिवाय फलाशिवाय कुणी कोणत्या कामामध्ये काय होत नाही, प्रवृत्त होत नाही. त्याला त्याच्यातून काहीतरी पाहिजे असतं. तसं येणे तुटती बंधने. तुकाराम महाराज बंधन तुटते आम्हाला मान्य आहे, पण आणखीन काय होतं, उभय लोकी कीर्ती जेणे. त्याची कीर्ती काय होती, उभय लोकी, म्हणजे सगळ्या जगामध्ये त्याची काय होऊन जाते, कीर्ती. नामाच्या जोरावर महाराज उभारीला ध्वज ती लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ती हे निवृत्तीनाथ. ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. कशाच्या जोरावर झालंय, तिने लोकांवरती कीर्तीचा ध्वज ज्ञानोबारायाने उभा केला. हे कशाच्या जोरावर उभा केला, हा नामाच्या जोरावर केला. म्हणून फळ काय बुवा, कारण पैशाच्या माग माणूस कमी पळतो, जितका मानाच्या माग पळतो तितका पैशाच्या माग नाही पळत. एखाद्याला म्हणलं या 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 बसा बसा बसा, चार माणसं सांगितलं हा आमच्या गावातला प्रतिष्ठित व्यक्ती आहे, यांच्या बिगर सत्याचं पान हालत नाही. धोतर फिटूस तर तो पंक्तीत पळतो. कधी चार माणसामध्ये त्याला काय दिल्यावर, मान दिला. तुम्ही त्याला पैसे दिल्यावर तो पळणार नाही, पण मान दिल्याच्या नंतर तो मान तर मिळतो ना. येणे तुटती बंधनी उभय लोकी. त्याची कीर्ती कुठं होते, उभय लोकात, सगळ्या जगात होऊन जाते. ही त्याची फलश्रुती आहे. विठ्ठल विठ्ठल लोक म्हणले असं इतका मान मिळतो का? तिन्ही लोकात प्रेमानंद महाराज आता कसे गाजलेले आहेत. सगळ्या जगभरात प्रेमानंद महाराजाकडे दुसऱ्या देशातून काय येतात, लोक येतात. महाराज आम्हाला पण प्रेमानंद महाराज. ते कशाने झालं, ते नामानेच झालं. नाम कोणते, विठ्ठलाचं सगळे स्वरूप काय आहेत, विठ्ठलाचेच आहेत. म्हणजे राधा स्वरूप असू द्या, ते शंकराचं स्वरूप असू द्या, ते पांडुरंगाचं असू द्या, ते कोणताही देव घेतला तर ते स्वरूप कोणाचं आहे. आणि त्याचं कोणतंही नाम घेतलं ते कुठं जाणार, ईश्वरापर्यंतच जाणार. नामाच्या जोरावर प्रेमानंद महाराज
झाले का नाही अख्ख्या जगभरामध्ये प्रसिद्ध. महाराज आम्हाला पण प्रेमानंद महाराजासारखं लगेच लवकर, किती वर्षात झाले, 1-2च वर्षात. आम्हाला पण तसं जर करायचं असेल तर त्याकरता काय उपाय आहे. तिसऱ्या चरणात सांगितलं, भाव ज्याची गाठी त्याशी लाभ उठा उठी. हा लाभ तुम्हाला लवकर घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या ठिकाणी भाव निर्माण करावा लागेल. ज्याच्याकडे भाव असतो त्याला लगेच तात्काळ देव असतो. भाव ज्याची गाठी उठा उठी म्हणजे लगेच फटका. काय ते पेट्रोल जर एखाद्या गवताच्या याच्यावर टाकलं, आधीच गवत त्याच्यावर पेट्रोल टाकलं, काळी ओढली टाकली की सगळी गंज कशी कशी भडकून पेटती. तसं लगे उठा उठी उठा उठी. पण त्याच्याकरता काय लागतो, भाव लागतो. भाव नसेल तर देवा कारणी भावत स्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. देवाला काय लागतो, फक्त भाव लागतो. देव भावाचा भाव म्हणलं की भाव बळ्या करे हिरवी ना करू. भाव बळ्या करे हिरवी ना करू. भावबळी ही वर्मय, भक्तीमधलं वर्मय. वर्मती काही दृढ धरावा भाव जाणीव नागवन लागोनी दितो ठाव. वर्मय महाराज ज्याच्याकडे भाव असेल, किती विद्वान विद्वत्तेला काही किंमत नाही. विद्वान असेल आणि त्याच्या ठिकाणी भाव असेल तो श्रीमंत होऊ शकतो. जग प्रसिद्ध ज्ञानी सगळीकडे पूज्य असतो, जगामध्ये त्याला पूजल्या जातं. पण परमार्थामध्ये तुमच्या विद्वत्तेला किंमत नाही, तुमच्या स्थितीला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनामध्ये नुसतं वेदांत सांगतो, काय फायदा आहे. तो जर स्वतःच्या उद्धाराकरता कीर्तनच करत नसेल आणि कीर्तनामध्ये जर त्याचा भावच नसेल, काय करता त्याच्या विद्वत्तेला, जावायची का ती विद्वत्ता. स्थिती नसन, त्याच्या ठिकाणी भावच नसन. महाराज देव फक्त भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ. विद्वत्तेचा भुकेला म्हणलं का, पांडुरंगाच्या उभा राहिलं, पांडुरंगाने सांगितलं की जो विद्वान माझ्या पुढे कीर्तन करेल त्याच्या ठिकाणी भावही नसेल, मी विद्वत्तेचा भुकेला. असं कोण पांडुरंगाने कुठं सांगितलं किंवा कोणत्या संतांनी असं सांगून ठेवलंय का. देव भावाचा भुकेला सांगितलं, विद्वत्तेचा नाही. स्थितीला महत्व आहे, तुमच्या विद्वत्तेला महत्व नाही. असाच एक आश्रम होता. आश्रमामध्ये गुरुजी खूप विद्वान होते, वेदशास्त्र संपन्न. त्यांच्याकडे एक भोळा मनुष्य, एक भोळा मुलगा शिकायला आला. खूप भोळा होता, त्याला काही येत नव्हतं, वाचताही येत नव्हतं. ठीक आहे, त्या गुरु दयाळू होते, विद्वान होते. सांगितलं राहा आश्रमामध्ये राहायला. पण त्याला जरा भूक लवकर लागायची, लवकर जेवायचा. तो उठलं की त्याला खायला लागायचं पहिलं. गुरुजी दयाळू होते, आश्रमामध्ये होतही भरपूर, त्याला लगेच जेवायला काय करायचे, देऊन टाकायचे. पण एकादशीला सुद्धा त्याला काय होत होता, दम निघत नव्हता. एकादश तो धरत नव्हता. गुरुजीला सांगितलं त्याने मला खायला द्या. गुरुजी सांगितलं अरे आज एकादशी आहे म्हणे. वारकऱ्याचा काय असतो, नियम असतो एकादशीचा अन्नपान जे नर करीती भोजन ते श्वानविष्टे समान आदमजन ते एक. एकादशीला जर अन्नपान केलं, अन्न खाल्लं तर कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याचं त्याला काय लागतं, पाप लागतं, पाप. आता एकादशी वारकऱ्याचा काय आहे, नियम आहे, उपवास असतो. त्यांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं एकादशीला आपल्या आश्रमामध्ये काही बनतच नाही, काही शिजत नाही. त्यांनी सांगितलं गुरुजी मला काही एकादश जमणार नाही, जर मला खायला दिलं नाही तर मी मरून जाईल. आज ते महाराज काही केलं, शुगरवाल्याला जर भेटलं नाही ना
त्याचं थरथर कापून जागेवरच लवकर जर दिलं नाही तर जागेवर जातं माणूस ते. आता ते गुरुजींनी सांगितलं ठीक आहे, पण तू आश्रमात नको अन्न शिजू. तू काय कर, सगळी सामुग्री घेऊन नदीच्या कडीला जाय आणि नदीच्या कडीला जाऊन तू तुझं कर जेवण, बनव, तूच खा, पण देवाला भोग लावायचा विसरू नको. महाराज भाव होता त्याच्या ठिकाणी. देवाविषयी काय होता, विद्वान नव्हता, त्याला काही येत नव्हतं, पण देवाविषयी कळवळा मात्र खूप होता, खूप भाव होता. गेला नदीच्या कडीला. नदीच्या कडीला गेल्याच्या नंतर त्यांनी सगळी सामुग्री नेलेलीच होती, सगळं भाकरी केल्या, भाजी केली आणि सांगितलं देवाला. लागला हाका मारायला, राजा राम आइये, प्रभु राम आइये, मेरे भोजन का भोग लगाइए, ओ मेरे भोजन का भोग लगाइए. महाराज भाव होता. आला ना देव, देव आला, पण कुणाला सोबत घेऊन आला, सीता माताला सोबत घेऊन आला. आता याने याची एक भाकर आणि देवाची एक भाकर केली, पण देव किती आले, 2 आले. महाराज एक भाकर सीतामायाने खाल्ली, एक भाकरी रामाने खाल्ली. आता याला काय राहिलं, काहीच नाही राहिलं. हे म्हणला रे देवा म्हणतो आला, पण मला सांगायचं ना तुम्ही 2 जण येणारे म्हणून, मी उपाशी मेलो. ठीक आहे म्हणे, पण मला खूप चांगलं वाटलं म्हणे तू आलास, मला दर्शन दिलं. म्हणजे सर्व भाव त्याला. असं म्हणजे काय आश्चर्य झाला नाही देव आला नाही म्हणून, काय नाही. मित्रासारखा तो देवाला बोलायचा. दुसऱ्या बारीशी एकादशी आली, गुरुजीला सांगितलं, गुरुजी आता 3 जणांचं द्या. पहिलं 2 दिलं तर सांगितलं गुरुजी आता 3 जणांचं द्या. देऊन टाकलं गुरुजीनं 3 जणांचं. गुरुजीला वाटलं आता मोठा आहे, जरा धष्टपुष्ट होता, जाडजूड, जास्त खात असेल. गेला परत, त्यांनी काय केलं, परत एकादशीला स्वयंपाक बनवला. चालू त्याचं, राजा राम आइये, प्रभु राम आइये, मेरे भोजन का भोग लगाइए, ओ मेरे भोजन का भोग लगाइए. आले महाराज देव. पण यावेळेस देव काय कुणाला घेऊन आले, लक्ष्मणालाही सोबत घेऊन आले. यांनी केल्या त्या 3 भाकरी. अरे म्हणला देव काय कोण आहे म्हणे, ते माझा भाऊ आहे म्हणे. असाचे का मानलेला आहे, सख्खा आहे का मानलेला आहे. तो म्हणे सख्खा आहे, वाटत नाही म्हणे याच्या क्रोधावरून. लक्ष्मण म्हणजे खूप क्रोधी होते. महाराज बरं ठीक आहे म्हणे, मला खूप चांगला आनंद झाला म्हणे. आले, जेवण केलं. 3री एकादश आली. महाराज 3ऱ्या एकादशीला ह्यो परत गेला. राजा राम आइये, प्रभु राम आइये, मेरे भोजन का भोग लगाइए. आली देव. पण ह्या वेळेस कुणाला सगळं सोबत घेऊन आले, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंतराय. महाराज पंचायतन ते 4 भाऊ, सीतामय्या आणि हनुमानजी 6वे. याने कपाळाला हात लावला. ह्यो म्हणला देवा, अरे तुला काही लाज आहे का म्हणे, तू येत होता, तुझ्या घरचे घेऊन आलास, अरे वानर सुद्धा सगळं आणलं म्हणे तो. महाराज पण तो म्हणला ठीक आहे, म्हणला चांगलं आहे म्हणे, मला आनंद आहे. तो म्हणला हे बा, त्याने त्या दिवशी स्वयंपाक केलाच नाही. त्याला माहित होतं आपण करून ठेवतो, हे एक जास्तच घेऊन येतो. त्याने तसंच ठेवलं. तेव्हा या बनविला म्हणे, मला मिळतच नाही, करून तरी काय करू मी, उगा कष्ट, मला जास्त भूक लागते, करून खा म्हणे. महाराज स्वतः सीतामाया काय झाल्या, स्वयंपाकाला बसल्या. स्वयंपाकाला बसल्याच्या नंतर आता जे योगी साधू संत होते त्यांना कळलं ना, देवाला ओळखीणारे आहेत, भगवान परमात्मा या ठिकाणी कुठेतरी आले. अशी लाईन लागली. महाराज सीतामाया भोजन करायला म्हणल्यावर प्रसाद घ्यायला त्याने आता डोक्याला हात लावला. तो म्हणला एखादी चतकुर उरली असती तर मी खाल्ली असती. आता हे साधू लोक बी आले, सगळे आले. महाराज यांनी परत दुसऱ्या बारीस त्या 2ऱ्या एकादशीला परत यांनी काय सांगितलं, मला खूप मोठी सामुग्री पाहिजे. अरे तू एकटाच आहे, एवढी मोठी सामुग्री. त्याने देव येतो. आता त्याला काय खरं वाटलं नाही त्या गुरुजीला. त्याने देव येतो, मी येतो म्हणे पाहायला, मला दाखव देव. महाराज गेला स्वयंपाक बनवला आणि बनवून आपलं मारली त्याने हाका, राजा राम आइये, प्रभु राम आइये, मेरे भोजन का भोग लगाइए. आले महाराज देव आले. पण याला कुठे दिसते, त्याच्या गुरुला देव दिसाना. का गुरुला देव दिसायना, गुरुच्या ठिकाणी विद्वत्ता होती, वेदशास्त्र संपन्न होता, पण गुरुच्या ठिकाणी काय नव्हता, भाव नव्हता. त्यांनी सांगितलं मला देव दिसाना. महाराज त्यांनी सांगितलं आता माझी लाज राख नाही, कुणाच्या हातामध्ये, तुझ्या हातामध्ये. देवा माझी लाज राखणं
तुझ्या हातामध्ये, तुला माझ्या गुरुजीला दर्शन द्यावाच लागेल. भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि दुसऱ्या क्षणाला त्या गुरुजीने त्याचे पाय धरले. हा प्रताप कशाचा आहे? विद्वत्तेला किंमत नाही या ठिकाणी. या ठिकाणी भावाला, तुमच्या स्थितीला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल. गुरुजी म्हातारे झालेले होते, दाढी पिकली होती गुरुजीची सगळी, आयुष्य गेलं. देव भेटला का? फक्त भाव नव्हता. पण ज्याला उठाउठी लाभ पाहिजे देवाचा, त्यासाठी काय आहे? भाव आहे. भाव. कदमखंडी नावाचं एक वृंदावन मध्ये क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये चतुरा नागा नावाचे संत होते आणि त्यांच्या जटा पायापर्यंत इतक्या लांब लांब होत्या. त्या जटा कुठं अडकल्या? क्या बोराटीच्या झुडपामध्ये अडकल्या. आणि झुडपामध्ये अडकल्याच्या नंतर मग लोक आले की ते म्हणायचे, बाबाजी आम्ही काढून देतोत ना. ते खूप झटले पण त्या खूप अडकल्या, निघायनाच. ते सांगितलं काढून. नाही नाही म्हणे, ज्याने गुतवल्या तो येऊन माझ्या काय करील? जटा काढीन. महाराज शेवट खाली बसले. सकाळची संध्याकाळ झाली, महाराज व्याकुळ झाले. आणि व्याकुळ झाल्यावर देवाला म्हणले, हे मुरलीधर छलिया मोहन, हम भी तुमको दिल दे बैठे, गम पहले से कुछ कम तो न थे, एक और मुसीबत ले बैठे, दिल कहता है कि तुम सुंदर हो, आंखें कहती है दिखलाओ. महाराज देव आला, सांगितलं काढू का? जटा काढू का? नको काढू म्हणे. जटा नको काढू. जटा काढायला कुणाला बोलायचं होतं? राधा राणीला बोलायचं होतं. त्याने सांगितलं देवा तू नको काढू. शेवट राधा राणी आली. राधा राणी आली. भावामुळे देव जागेवर प्रगट. एक दिवस लागला फक्त. किती? एक दिवस. देव आला आणि जटा काढली. याला भाव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे जर उठाउठी लाभ पाहिजे असेल, तात्काळ जर लाभ पाहिजे असेल, तर तुमच्या ठिकाणी काय लागतो? भावजाचे गाठी त्याशी लाभ उठाउठी. आणि असा जर भोळा असेल तर तो काय करतो? अभंगाच्या शेवटच्या
तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळीकाळा. कळीकाळाला जिंकण्याचं सामर्थ्य कोण देतो? भोळा. भोळ्यात काही प्रकार आहेत हा. पारमार्थिक भोळा, संसारिक भोळा. परमार्थामध्ये सुद्धा भोळेपणाचा आव आणणारा भोळा आणि संसारामध्ये सुद्धा संसाराचा आव भोळेपणाचा आव आणणारा भोळा. असे भोळ्याचे काय आहेत? 4-5 प्रकार आहेत. मग नेमका कोणता भोळा या ठिकाणी जाऊ शकतो? ज्याच्या गळ्यात लय मोठ्या माळा आहेत, पार त्याचा निरो असा माळीनं असा होतोय, मार मान अशी होती, इतक्या मोठ्या माळा आहेत. इथून गण लावणार तर थेट इथपर्यंत लावणार, येड्यासारखं राहणार. पण अंतःकरणामध्ये जर पैसा असेल, अंतःकरणामध्ये जर भाव नसेल त्याच्या, तर तो भोळा कसा आहे? पारमार्थिक येतो पण आव आणणारा भोळा आहे. एक सांसारिक भोळा म्हणजे ज्याला काय असते, बुद्धी कमी असते, आपण काय म्हणतो भोळा माणूस आहे, त्याला बोलायचं कळत नाही, किंवा एखादं समोरून आड बोललंय त्याला आडवं बोललेलं सुद्धा कळत नाही, त्याला काय म्हणायचं? सांसारिक भोळा म्हणायचं. पुन्हा कोणाला आडवं बोललेलं कळतं, पण ती भोळ्यापणाचं काय करतंय? आव आणतं. याला संसारामधला आव आणणारा भोळा म्हणायचं. त्या माणसापासून लय सावध राहायचं बरं का. त्या माणसापासून अत्यंत सावध राहायचं. खरा भोळा असेल त्याच्यापासून काही धोका नसतो, पण ज्याला सगळं कळत असून जर भोळेपणा करत असेल तर मग खतरा आहे समजायचं. खतरा धोका अशी पाठी, खतरा धोका, त्याच्यापासून लय खतरा असतो. आणि परमार्थामध्ये काही काही खरे भोळे असतात. कसे भोळे असतात? उच्च लेवलला जरी गेले, उच्च पदावर जरी गेले, तरी पंक्तीमध्ये वाढण्याची सुद्धा त्यांची तयारी असते. याला परमार्थिक भोळा म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. किंवा अत्यंत ज्ञानी आहेत, परमार्थामध्ये त्यांनी उच्च कोटीची लेवल प्राप्त केलेली आहे. जाणते कुणाला म्हणायचं? जो ब्रह्माला जाणतात त्याला काय म्हणतात? जाणते म्हणतात. जाणते असून नेमकेपणा जर आणत असतील तो परमार्थिक आहे, भोळा आहे. भोळा. ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. आपल्या संतांनी सांगितलं ज्ञानाला गिळून घ्या. ज्ञान तुमचं ते बाजूला ठेवा, तुमची विद्वत्ता, आणि काय करा? ज्ञान गिळून गावा गोविंद. गिळून गावा म्हणजे तुम्ही जाणते जरी असाल, तुम्ही अद्वैत भावाला जरी प्राप्त झालेले असताल, तरी तुमचा जो अद्वैत भावी तो बाजूला ठेवून तुम्ही द्वैतामध्ये या. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला यामध्ये आनंद म्हणून सांगितलं, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आयसे करी. म्हणजे अद्वैत भाव बाजूला सारायचा, जाणतेपणा बाजूला सारून नेमतेपणा घ्यायचा. कशाचा? अद्वैत भावाचा नेमतेपणा घेऊन द्वैत भावामध्ये उतरायचं, द्वैत भावाच्या रिंगणात उतरायचं, आणि नाम कीर्तनामध्ये काय करा? त्याने रंगून जायचं, नाचायचं. असा जर नाम कीर्तनातला परमार्थातला जर भोळा असेल तर तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळीकाळा. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे विठोबार.